नमस्कार मित्रांनो, कंबळी 15 ऑगस्ट भागामध्ये अनिका कॉलेजमध्ये जाते तेव्हा ऋषी येत असतो. ती ऋष त्याला बघून खूप आनंद होतो, पण ऋषीचं मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं. अनिका बघते तर कंबळी आणि निंगी समोरून येत असतात आणि ऋषी त्यांच्याकडे बघत असतो, पण कंबळी आणि निंगीचं काही लक्ष नसतं. आता अनिका बघते कॉलेजमध्ये साफसफाई चालू असते. आता अनिका तिच्या मैत्रिणीला खुणवते. त्या जातात आणि साबणाचं पाणी फरशीवर सांडून देतात. त्याच दिशेने कंबळी आणि निंगी जात असतात. आता ऋषीला थांबवण्यासाठी अनिका पडायचं नाटक करते आणि एवढंच काय, ती बेशुद्धही होते. ती मनात म्हणते, आता ऋष मला उचलून घेऊन जाईल. तो अनिका, पण त्याच वेळेस त्याचं लक्ष जातं की जमिनीवर पाणी सांडलेलं आहे. तो कंबळी आणि निंगी तिकडेच चालल्यात. एक सर येतात आणि अनिकाला उचलतात आणि म्हणतात, अनिका उठ, काळजी करू नको, आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया. अनिकाच्या मैत्रिणी एकमेकीकडे बघायला लागतात. अनिका स्माईल करून बघते, तिला वाटतं ऋषी असेल, पण ती उठत म्हणते, हाऊ डेअर यू, तुम्ही मला टच कसं काय केलं? सर म्हणतात, अगं ते मी, अगं हे. अनिका मैत्रिणीला विचारते, ऋष कुठे? तिच्या मैत्रिणी म्हणतात, तिकडे गेले. अनिका बघते तर ऋषी पळतच जात असतो. तेवढ्यात निंगीचं काहीतरी होतं आणि ती खाली वागते, पण त्या पाण्यावरून कंबळी सटकते आणि ऋषी तिला सावरतो. आता दोघं पण एकमेकाकडे बघत असतात. अनिका मागून येते आणि त्यांच्याकडे बघत असते. निंगी पण दोघांकडे बघत असते. आता मात्र अनिकाला खूप राग येतो. आता अनिका काय करील यावरून तिच्या मैत्रिणी घाबरतात. ऋषी म्हणतो, कंबळी तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना? तेवढ्यात अनिका मोठ्याने ओरडते, ऋष. आता कंबळी स्वतःला सावरते. ऋषी म्हणतो, अगं सावकाश कंबळी. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.